मित्रांनो हे पाहताय जेवण बटाट्याची भाजी आणि चपाती. तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. ओके ओके जे जे काय करावं असं वाटतं ते सगळं पूर्ण हो. ओके ओके. रिएक्शन यांची काय होती? अरे येडा झालाय का तू, इकडे कुठे आलाय? त्यांना इतकं भारी वाटलं, मी इतक्या लांब आलो. सगळ्यांना लय कौतुक वाटलं. सगळ्यांनी हे पाहू शकताय मला एवढे पैसे दिलेत, अजून मी मोजले पण नाहीत पैसे किती. तर जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. काल मला लय सनिताप झाला होता की भाऊ मी सगळं उलट पुलट फिरलो. मित्रांनो तर पहा कसले खराब रोड लागले. आणि मी पिलो पाणी, मला गरम पाणी असल्यामुळे पाण्याला टेस्ट लागली नाही. सकाळ गुडगुड गुडगुड करायला लागलं ना पोटात. मित्रांनो तर आज सगळं मार्केट वगैरे सगळं बंद आहे, क्रिसमस आहे आज. त्यामुळं तर एवढे डोंगरात एवढा मोठा जलाशयाचा साठा कसं काय आला तेच मला कळा नाही. जितकं दिसतंय तिथं पाणीच पाणी पाणीच पाणी पाणीच पाणी. मित्रांनो तर गुवाहाटीत पोहोचलोय आता. परत आपण ब्रह्मपुत्रा नदीच्या पुलावर आलोय. पाहू शकता ही ब्रह्मपुत्रा नदी. डायरेक्ट घरी जायचं म्हणलं ना आता तरी मला 2600 किलोमीटर आहे. और आप लोग आए, हम लोग मेहमान है, मेहमान हम लोग गॉड की तरह मानते हैं, भगवान की तरह मानते हैं, कि इसीलिए हमारे पास बहुत हमारा सौभाग्य है कि आप यहाँ पर आए। ओके ओके तो मौका मिला सेवा। ओके. अच्छा लगा आपसे बात करके, मीट करके. हम लोग तो ऐसा नहीं जा सकते इस बाइक पे, आप इतना दूर से आया है. सैल्यूट, मोस्ट वेलकम इन आसाम. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता मी आहे मेघालयमध्ये. तर काल लय गारटलं मी, डेंजर पाहू शकताय. टेंटवर सगळं दैवाय दरवाय झालंय असं. आणि टेंट बी एका साईडला हे टेंटने बी जीव सोडलाय. आता लय वापायला मी त्याला एक स्टिक मोडली त्याची, तर एका साईडला कलतोय टेंट. अशा प्रकारे पाहू शकताय. पूर्ण दैवार गाडी पण पाहू शकताय. तर आज फायनली आपण गुवाहाटीकडं प्रवास चालू काय नाही, बघूया गुवाहाटीला पोहोचतोय का नाही आज. ओके. चला. हर महादेव मित्रांनो, तर मी आता मेघालयमध्ये आणि मेघालयमध्ये मी टेंटमध्ये बसलोच होतो. आता निघायच्या तयारीत होतो. तर हे भाऊ आपले आले, ते त्यांना माहीत नव्हतं मी महाराष्ट्रातनं आलं. त्यांचे ग्लव्स राहिले होते या पेट्रोल पंपावर. तर मग ते मला विचारायला लागले, म्हणे तुम्ही पाहिलं का ग्लव्स वगैरे. नंतर असंच मी नाही वगैरे म्हणलं, मी असंच लोकल आहे म्हणून एवढं काही इंटरेस्ट घेतला नाही. नंतर भाऊंनी विचारलं मला कुठलं आहे, म्हणलं मी पुण्याचं आहे. तर ते म्हणले मी पण पुण्याचं आहे. मग आमचं बोलणं झालं. तर भाऊ रावेचे तुम्ही, रावेचे. तर त्यांना भेटून खूप भारी वाटलं. तर भाऊ इथं सोलो आलेत आणि त्यांनी इथं शिलाँगमध्ये येऊन गाडी रेंटने घेतली आणि ते फिरतात. तर काय म्हणताल तुम्ही? खूप मजा आली. सगळ्यांनी यायला हवं इथे. मग कसं वाटलं बाईकवर फिरायला इथं? मजा एकदम थंडी, मस्त वेदर आहे, मजा येते खूप. तर मित्रांनो बाईकवर फिरण्याचीच खरी मजा आहे. मी तर मागच्या 90 दिवसापासून बाईकवर फिरतोय मित्रांनो. बघा हे नंबर प्लेटला सगळीकडे घाण बसली. आता खाली मी गुवाहाटीला गेलो ना, पहिली गाडी धुवून घेतो. अशा प्रकारचं आहे. तर ह्या भाऊंना भेटून खूप भारी वाटलं. बाकी काय म्हणताल तुम्ही? काय म्हणताल तुमचा एक्सपिरियन्स आणि माझ्या गाडीबद्दल काय म्हणताल मग तुम्ही? तुमचा एक्सपिरियन्स खूप मस्त आहे. टेंट वेंट वगैरे सगळं मस्त मजेत. ओके ओके. तर चला मित्रांनो, ह्यांना भेटून खूप भारी वाटलं. मित्रांनो तर टेंटच्या चारी कोपऱ्याला पाणी आलंय, दिसतंय का तुम्हाला? इतकं दैवार होतं की टेंटमध्येच पाणी आलंय. ते म्हणलं स्लिपिंग बॅग ओली कशी निघली, ही मॅट पण ओलं निघलं. कसं काय थांबलो होतो मी. आता निघलं पाहिजे इथनं. आता मग खालच्या इथं गुवाहाटीकडे जाऊ. गुवाहाटीकडे थंडी कमी असेल खाली सपाटीला. चलो मित्रांनो, तर फायनली निघतोय पेट्रोल पंप. हे सर्व त्यांना बाय बाय म्हणलं. त्यांनी आपल्याला मदत केली होती राहण्यासाठी. इथं टेंट लावला होता आपण. टेंट वगैरे आवायला गाडी सगळं सामान लोड केलंय. आपण निघालोय आता गुवाहाटीच्या दिशेने. मध्ये शिलाँग लागणार आहे. शिलाँग पास करून गुवाहाटीला जायचे. चलो. हर महादेव मित्रांनो, तर मी आहे आता मेघालयमध्ये. आणि मेघालयमध्ये नव्हे, मी ह्या पेट्रोल पंपावर मुक्काम केला होता. इथंच टेंट लावला होता आणि इथंच गाडी. आणि इथं एक आता ही 17 सीटर बस येऊन उतरली. ते मराठीत बोलतच होते, मी काही बोललो नाही काय नाही. त्यातील एक सर होते, त्यांनी नव्हे गाडीचा नंबर पाहिला आणि म्हणे कुठनं आला तुम्ही. आणि ह्यांची पहिली रिएक्शन होती ना, ती एकदम गजब होती सगळ्यांची. तर ह्यांना भेटून सगळ्यांना भारी वाटलं. तर काय म्हणताल तुम्ही, कसं वाटलं इथं मला पाहून? खूप आनंद झाला. अभिमान वाटला तुमचा. तुम्ही एवढं भ्रमण आपला मराठी माणूस एवढं भ्रमण केलं त्याबद्दल अभिमान वाटतोय. एक कोण चांगलं बोलणार त्यांनी बोलू शकताय. हा, एवढा आनंद झाला. आपल्या महाराष्ट्रातला माणूस अख्ख्या 4 स्टेटचं भ्रमण करून आला, 2 देशांचं भ्रमण करून आला. फक्त बाईकवर एकटाच निघाला 3 महिन्यापूर्वी. त्याचा खूप आनंद वाटला. आम्हाला मेघालयमध्ये भेटले.
मी स्वामी समर्थ टूरचा ओनर आहे. मी मेघालय आसामची ट्रिप घेऊन आलो होतो. ते आम्हाला भेटले, खूप आनंद झाला. तुम्ही कुठले सगळे? पुण्याचे आहेत आम्ही. पुण्याचे, कोल्हापूरचे. पुणे कोल्हापूर. ओके 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 ओके. आणि तुम्ही असेच भ्रमंती करत राहा. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. ओके ओके जे जे काय करावं असं वाटतं ते सगळं पूर्ण हो. ओके ओके. तर मित्रांनो, हे सर आहेत. हे सर नाही, मला पहिले रिएक्शन यांची काय होती, अरे येडा झालाय का तू, इकडे कुठे आलाय? खूप आनंद वाटला. एवढं डेअरिंग केलं त्याबद्दल त्याचा कौतुक करण्यासारखं आहे. जय महाराज. त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा. मग लेडीज मधनं कोण बोलणार? हा, बोला बोला बोला. तुझं नाव काय? स्वप्नील. हां, आज स्वप्नीलने आजपर्यंत येऊन त्याचा जो प्रवास केला त्याबद्दल खरोखरच आम्हाला कौतुक आहे आणि याच्या पुढच्या प्रवासाला आमची शुभेच्छा. त्याची काय स्वप्न असतील ती पूर्ण होऊ देत. स्वप्नील नावाप्रमाणे त्याची सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत. तर मित्रांनो, या सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. जय भवानी महादेव. चला, बाय बाय. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर फॉलो नक्की करा. चला, थांबा एक मिनिट, मला येऊ द्या. मित्रांनो, तर ह्या सगळ्यांना धन्यवाद म्हणतो. हे ऍपल पण नाही. ओके ओके. सगळ्यांना धन्यवाद म्हणतो. मित्रांनो, हे जेवण वगैरे तुम्हाला नंतर मी अजून एक व्हिडिओ काढून सांगेल. चला, बाय 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 बाय. तुम्हाला भेटून खूप चांगलं वाटलं. मराठी माणसं इतक्या लांब भेटल्यावर खूप भारी वाटतंय. मित्रांनो, हे पाहताय जेवण, बटाट्याची भाजी आणि चपाती. तर मित्रांनो, मी मेघालयमध्ये आहे आणि तुम्ही आता मागं व्हिडिओ पाहिलाच की मला नाही वे आपल्या महाराष्ट्रातली एक बस भेटली होती जी इकडं फिरायला आली मेघालयला. तर मित्रांनो, त्यांना इतकं कौतुक वाटलं माझं की मी इतक्या लांबात फिरतोय आणि ती पण 2 व्हीलर गाडीवर. तर त्यांनी नाही सगळ्यांनी नाही मी त्यांचं बोलणं झालं, व्हिडिओ वगैरे काढला. तर सगळ्यांनी मला नाही छोटीशी मदत म्हणून एवढे पैसे दिलेत. छोटीशी म्हणजे खूप मोठी मदत झाली माझ्यासाठी. हे पाहू शकते, मी मोजले पण नाही पैसे. त्यांनी त्यांचा सकाळचा नाश्ता बनवला होता, जेवण. तर त्यांनी जेवण पण दिले, बटाट्याची भाजी आणि अजून हे पाहू शकता, सफरचंद दिलेत, भाकरवडी दिली, काजू दिलाय, शेव दिली, बिस्किट पुडं दिल्यात, शंकरपाळ्या दिल्यात. अशा प्रकारच्या अनेक वस्तू त्यांनी दिलेल्या आहेत. मित्रांनो, महाराष्ट्राची माणसं इतक्या लांब भेटली ना, खूप भारी वाटतं. आणि महाराष्ट्राच्या माणसाला खरंच माणूस की सगळ्या माणसांपेक्षा जास्त आहे. मित्रांनो, पाहू शकताय तुम्ही. आणि मी जस्ट नाही निघणारच होतं, सगळं आवडलं होतं, टेंट वगैरे, गाडी बघा तिथं लावलेली आहे माझी. आता मी आत येऊन बसलोय. मला पंपवाले म्हणले जेवायचंय तुम्हाला तर आत बसा निवांत, कारण तिथं बाहेर जास्तच कुत्री होती, हे होत होते. त्यामुळे मग मी नाही आत येऊन बसलो. मित्रांनो, अशा प्रकारे आहे. मित्रांनो, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा मित्रांनो. आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तुमचे असे महाराष्ट्रातली माणसं भेटली नाही इतक्या लांब, तर खूप भारी वाटतं. मित्रांनो, तर बांगलादेशी चिप्स होत्या, ते कुत्र्यांना टाकतोय भाऊ. बांगलादेशचं काय मला खायची इच्छा नाही. चुकून मी काल घेतलं होतं तर मी काही खाल्लंच नाही, तर ते कुत्र्याला टाकतोय आता. हिलाही कालपासून माझ्या पाठीमागे लागले दोन्ही, काय ते खायला टाक खायला टाक खायला टाक. मित्रांनो, तो फायनली निघतोय आता. इथनं 11 वाजल्या. भाऊ, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. काल मला लय सनिताप झाला होता की भाऊ मी सगळं उलटं पुलटं फिरलो आणि मला जे करायचं होतं ते झालं नाही. तर आज देवानी ठरवलं होतं की मला ही माणसं भेटणार होती. त्या माणसांकडून आपल्याला इतकी सारी मदत झाली, पैशाची पण, खाण्याची पण, सगळीच मदत झाली भाऊ. तर चला, धन्यवाद सगळ्यांचंच. गॉड हॅज हिज ओन प्लॅन. देवाचं स्वतःचं प्रत्येकाविषयी काय ते वेगळा प्लॅन असतो, तसंच सगळ्यांचा टाईम येतो. पेट्रोल टाकायला पाहिजे होतं इथं. चला, मित्रांनो, तर पहा कसले खराब रोड लागलेत. अरे मित्रांनो, कसली चट्टान. मित्रांनो, तर किती खतरनाक असा व्हॅलीचा व्ह्यू येतोय, पाहू शकताय तुम्ही.
आजच्या गावात कसलं जबराट दिसतंय. वाव. आणि इथं संपूर्ण रोड खराब आहे. ह्या रोडनी मी प्रवास करतोय. ओके, बसायला पण जागा नाही, इतका फुफुटा झाला इथं. तर मी आहे मेघालयमध्ये. मेघालयच्या पिच्या पाण्यात नाही, पाणी प्यायचं आहे ना त्याच्यात फॉल्ट आहे मित्रांनो. तर मित्रांनो मी आहे स्वप्नील देवडे. मी कळत आहे बारामती ते नेपाळ, भूतान, म्यानमार आणि ईशान्य भारत यात्रा तेथील दिवस आहे 86वा. तर 86व्या दिवशी आपण मेघालयमध्ये. तर मी काय म्हणतोय मेघालयच्या पिच्या पाण्यात फॉल्ट आहे. तर मित्रांनो मी एका पेट्रोल पंपावर मुक्काम केला होता मेघालयमध्ये 2-3 दिवसापूर्वी. तर तिथं काय झालं, तिथं नाही फिल्टर म्हणजे आपला डिस्पेन्सर असतो त्यातनं गरम गार पाणी येतं, त्याच्यावर बाटली उलटी करून ठेवली होती. मला वाटलं फिल्टरचंच पाणी, आणि त्या पंपवाल्याकडून मी भरून घेतलं. त्यांनी गरम पाणी दिलं, संध्याकाळचं लय गार होतं म्हणून, आणि मी पिलो पाणी. मला गरम पाणी असल्यामुळे पाण्याला टेस्ट लागली नाही, आणि सकाळ गुडगुड गुडगुड करायला लागलं ना पोटात. तर मी त्याला म्हणलं पाणी कशाचं होतं त्या ह्याच्यात बघायला. ते म्हणलं बोरवेलचं पाणी होतं. तर त्याला विचारलं मी की म्हणे पाणी चांगलं आहे का, काय प्रॉब्लेम असतोय पाण्याला. ते म्हणे पाणी प्यायला चांगलं आहे पण त्या पाण्याने गॅस पकडते. तर मी त्याला सांगायच्या अगोदरच मला गुडगुडतंय की त्यांनीच सांगितलं मित्रांनो. तेव्हापासून नाही मी नाही कुठलंच लोकल पाणी प्यायचं सोडून दिलं मेघालयमधलं. मेन म्हणजे मी पाणी पिलोच का तिथलं. तर हे आपलं 5 लिटरचं कॅन्ड आहे ना, ही कॅन नाही इथं मेघालयमध्ये कुठंच भरून भेटत नाही आहे. म्हणजे इथं नाही सिस्टीमच नाही की 5 लिटरचं कॅन द्यायची. त्यासाठी नाही आपण आता काय करायला लागलो आहे मी, ही आपली डायरेक्ट 2 लिटरची बाटली घ्यायची. 30 रुपयामध्ये 2 लिटर पाणी येतं आहे आणि तेच प्यायचं अशा पद्धतीने आहे. इथं थंडी जास्त आहे त्यामुळे पाणी पण जास्त पित नाही माणूस. असं आहे 2 लिटरमध्येच दिवस निघतोय माझा असं आहे. बाकी चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. तुम्ही इथं आला तर पाणी विकत घेऊन प्या. असं कुठलं बी पाणी पिऊ नका मित्रांनो. म्हणजे मी तर एकच बाटली पिलं 1 लिटरची, तर मला गुडगुड यायला लागलं. मग मी नाही तिथनं पुढं कुठंच लोकल इथं पाणी पिलं नाही, आपलं पाणी विकत घेऊनच पितोय. तर चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. आणि व्ह्यू बघा कसला आहे मेघालयमधला, खतरनाक. इथं थांबलो होतो. हे भाऊ आसामचे फोटो काढत होते, तर त्यांच्याकडून 1-2 फोटो काढून घेतले. चलो ओके चलो चलते मित्रांनो. तर इथं क्रिसमसचा काय ते कार्यक्रम चालू आहे. इथं पाहू शकताय सगळे तयार होऊन आलेले आहेत एकदम टकाटकपैकी. मित्रांनो ते एकदम खेड्यापाड्यातलं गाव लागलंय. ब्रो, आय कॅन टेक फोटो विथ यू. फोटो मित्रांनो, तेव्हा फेसबुकला टाकायसाठी पाहिजे होता फोटो. नाही म्हणतोय चला ठीक आहे. मित्रांनो तर एवढी लाईन ही ना लागली शिलाँग पीक पाहिलं जाण्यासाठी. शिलाँग पीक कडे चालले थे. शिलाँग पीक के तरफ जा रहा है ना. मेरे को तो इधर जाना है अपना शिलाँग जाना है, शिलाँग. ओके. लय गर्दी शिलाँग. मित्रांनो तर शिलाँगला पोचलोय आपण आता. आणि शिलाँगला नाही जात मी आता, सिटीतनं डायरेक्ट बाहेर निघतो आपलं. कारण क्रिसमसमुळं गर्दी असेल असं मला वाटते. आणि मेन म्हणजे थंडी मला लई वाजते भाऊ. थंडी मला जास्तच वाजते, नाक वाहतंय सारखं. त्यामुळं आपण शिलाँग मागच्या वेळेस पाहिलं मी सगळं शिलाँग. तुम्हाला फोटो दाखवले मी तरी. माझ्याकडं असते सगळे फोटो त्याचे. मित्रांनो तर आज सगळं मार्केट वगैरे सगळं बंद आहे. क्रिसमस आहे आज, त्यामुळं शिलाँगमध्ये काहीच उघडं नाही, काहीच. थोडी आपली जे गरजेची वस्तू आहे ना, म्हणजे किराणा मालाचं दुकान, मेडिकल असेच उघडे बाकीचे नाही काही. बाकीचे सगळे व्यावसायिकांनी बंद ठेवले. तर इथं मला एक फोटो काढायचा आहे, पुन्हा ते सांगू काढायला. मित्रांनो तर पेट्रोल पंप वगैरे पण सगळं बंद आहे. मागच्या वेळेस मी असंच आलो होतो, डायरेक्ट आलो होतो, मला काय माहीत नव्हतं. आणि मी इथं सिटीत आल्यावर पेट्रोल पंप हुडकायला लागलो हे करायसाठी, थांबायसाठी. पण मला कुठंच पेट्रोल पंप भेटला. म्हणजे पेट्रोल पंप सगळे उघडे होते पण कोणच थांबून द्यायला तयार नाही. कारण इथं एक जमातीची लोक आहेत, ती रात्री नशा करतात आणि ठिकाणं घालतात असं त्यांचं म्हणणं होतं. तर चलो
मग तुम्हाला एक सुंदर असं लेक दाखवतो आता शिलाँग. आज मार्केट सब बंद है क्या? ओके ओके थैंक यू. गुवाहाटी गुवाहाटी ओके ओके थैंक यू. ओके ओके गुवाहाटी. मित्रांनो तर एकदम सुंदर असा तलाव तुम्हाला म्हणलं होतं मगाशी ना की तुम्हाला एक सुंदर असा तलाव दाखवतो. तर हे उमियम तलाव आहे शिलाँग शहरापासून 15 किलोमीटर खाली आहे आणि डोंगराच्या बरोबर मधोमध असलेला मोठा जलाशय आहे हा. पाहू शकताय इथं बेसिकली बोटिंग वगैरे केली जाते. तर बोटिंग तुम्हाला खालनं बोटिंग करायची असेल तर बोटिंग पण करू शकताय तुम्ही. अशा प्रकारचे खूप मोठे जितकी इकडं तिकडं नाही वे तिकडं पण आहे अजून लांब. तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्यावर पण इकडं पण किती पांगलेलं आहे बघा इतकं मोठे. मित्रांनो तुम्हाला एकदम भारी ठिकाण दाखवतो. तर हे पाहू शकताय किती मोठं तलाव आहे. तर मित्रांनो मी आहे आता मेघालयमध्ये आपण आहे शिलाँग येथे. तर शिलाँगपासून 15 किलोमीटर खाली एक पर्यटन स्थळ हे पाहू शकता उमियम तलाव. हे तलाव बेसिकली एक सगळ्यात भारी पर्यटन स्थळ आहे इथलं मेघालयमध्ये. इथं बोटिंग वगैरे केली जाते. अशा प्रकारचं हे तलाव आहे आणि खूप मोठं तलाव आहे. जितकी नजर जाईल ना तेवढं मोठं तलाव आहे. अशा प्रकारचं हे कुठनं गोरा येतोय मी उमियम तलाव आहे. आणि आपण आता निघालोय परतीच्या प्रवासाला मित्रांनो. तर आज हा आपला मेघालयमधला शेवटचा दिवस आहे. आपण चाललोय आता गुवाहाटीला. तर तुम्हाला जाताना म्हणलं हा तलाव दाखवा. एक नंबर ठिकाण आहे मित्रांनो मस्त. मित्रांनो तर इथे स्पीड बोटिंग होती. इतक्या जोरात बोटिंग होती ना भाऊ. इथं दिसतात खाली बोट बीट ॲक्टिव्हिटी आहेत चांगल्या इथं. इथं एवढे डोंगरात एवढा मोठा जलाशयाचा साठा कसं काय आला तेच मला कळा नाही. जितकं दिसतंय तिथं पाणीच पाणी इतक्या मोठ्या डोंगराच्या मध्ये. तर चला जाऊया आता आपण निघूया खाली. मित्रांनो तर मग अशी आपण जिथं थांबलो होतो ना तिथनं आपण जवळपास 10 किलोमीटर आलोय. 10 किलोमीटर आल्यानंतर पण अजून पाणीच लागलंय आपल्याला. इतकं पाणी इथं पाणी त्या तलावाला. 2 मिनिटं एक फोटो काढू आपण इथं. कोण आपल्या मदत करेल फोटो काढाय. खरं सांगायचं म्हणजे माझे पोटऱ्या जाम झाल्यात फार. आणि चालून बघा कसं दिसतंय तलाव. एक नंबर नाथ वाव. आणि तिकडून तो बायपास आहे डायरेक्ट जायचा आसामला. ओके शिलाँग बायपास. तर बायपासला आलोय आपण परत फिरून. ओके चलो मित्रांनो. तर 4 लेन हायवे लागलाय आता एकदम टकाटक. तर चला आता कुठेतरी हॉटेल पाहतो धाबा वगैरे आणि जेवण करतो. जेवण करून व्हिडिओ बी अपलोड करायचा आहे मला. चलो आपल्याला राजस्थानी पंजाबी हरियाणी कुठला धाबा भेटला ते थांबायचे. मित्रांनो तर फायनली राजस्थानी धाबा भेटलाय. आता इथं जेवण करूया आपण. चलो व्हिडिओ पण अपलोड होईल आपला इथंच आणि इथं जेवण करू. चलो इथं जेवण करतोय. आपल्याला सकाळी दिलेल्या चपात्या आणि इथं रोटीने एक भाजी घेतली बाहेर. सगळे माझ्या गाडी रोटी पाच बसले काय घ्यायचं नक्की ना. पाहू पाहत्यात कसं बांधलंय काय कसं राहतोय काय. अशा प्रकारचं जेवण करतोय आता. सर महाराष्ट्र से है क्या कोई? महाराष्ट्र से है कोई? नहीं है क्या? हमारा महाराष्ट्र से नहीं कोई इधर ड्यूटी पे अभी. ओके चलो बाय. मित्रांनो महाराष्ट्राचं नाही कोणतंही. चलो इथं कशाची ड्युटी लागली यांची काय माहिती. जंगल आहे मित्रांनो. तर आज मी दाखवतो तुम्हाला की मला कुछ नाही किती स्ट्रगल असतो राहण्यासाठी. तर ह्या पेट्रोल पंपावर एका विचारलं तर मित्रांनो
तर तुम्हाला दाखवतो आज मी की राहण्यासाठी टेंट लावण्यासाठी किती स्ट्रगल असतंय. टेंट लावताना मी कधी दाखवलं नाही. आता एक पेट्रोल पंप जस्ट मी सोडून गेलो, त्याला विचारलं मी तर ते एक जण म्हणत होता लावा, बाकीचे म्हणत होते नको लावा, क्रिसमस आहे, लोक पिऊन येतात, धिंगाणा घालतात, अशा प्रकारचं आहे. तर चला आता नेक्स्ट डेस्टिनेशन. इथं व्हेज धाबे आहेत ह्याला फ्लेवर ऑफ पंजाब, व्हेज नॉन व्हेज. मित्रांनो, तर मी आता एका पेट्रोल पंपावर पोचलो होतो. इथं टेंट लावतच होतं. तर हे सर आहेत. तर सर काय म्हणले, आप मॅनेजर आहे इधर के. तर सर म्हणले मी इथं टेंट लावत होतो, मी हातरायला लागलो तर सर आले म्हणे क्या इधर रुकने का है क्या. तर थंडा बहुत आहे, कितने आदमी आहे क्या आहे. मग सरांना खूप आश्चर्य झालं की मी एकटाच आहे. आणि मग ते म्हणे टेंट वगैरे नका लावू, अंदर सो जाऊ. मग त्यांचं हॉल आहे तिथं. ते म्हणले की आज झोपा, अशा प्रकारे आहे. क्या बोलोगे सर. नहीं, बहुत आप लोग आए, हम लोग मेहमान है, मेहमान हम लोग गॉड की तरह मानते हैं, भगवान की तरह मानते हैं, कि इसीलिए हमारे पास बहुत हमारा सौभाग्य है कि आप यहाँ पर आए। ओके ओके, ये तो मौका मिला सेवा। ओके. ये दो भाई भी है. भाई आ जाओ, क्या बोलोगे तुम. अच्छा लगा आपसे बात करके, मीट करके. हम लोग तो ऐसा नहीं जा सकते इस बाइक पे, आप इतना दूर से आया है. सैल्यूट, मोस्ट वेलकम इन असम. ओके ओके. मित्रांनो, तर फायनली इथं झोपतोय आता. इथं त्यांनी आज जागा दिली. तर वॉशरूमला जाऊन येतो. वॉशरूम कुठे बघू द्या. मित्रांनो, तर अशा प्रकारे झोपायची व्यवस्था झाली, तुम्ही पाहू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. उद्यापासून आपण सपाट भागाला लागणार आहे. आज डोंगरी भागातच आहे थोडा. उद्यापासून पूर्ण सपाट भाग लागणार आहे. मग काय नाही, आपलं दररोजचं 250-300 करत जायचे आपल्याला घरी. ओके, चलो बाय बाय. फॉलो करा, सबस्क्राईब करा. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आहे आत्ता मेघालय आणि आसामच्या बॉर्डरवर. तर आपण गुवाहाटीपासून 35 किलोमीटर पाठीमागे. तर आपण नाही आता गुवाहाटीला निघालो आहे. सकाळ सकाळ तर इथंच आपण झोपलो होतो. इथं ही टाकलं होतं आपले मॅट वगैरे आणि इथंच झोपलो होतो. बाहेर टेंट लावत होतो. तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल की बाहेर टेंट लावत होतो आपण. तर ते इथले मॅनेजर आहेत, ते नको म्हणले टेंट लावा, तुम्ही आताच झोपा, त्यामुळे आज झोपलो होतो. तर मित्रांनो, इथनं पुढं आपला परतीचा प्रवास चालू होतो आहे. आता किती दिवस लागतात ते तुम्हाला पाहायला भेटेलच. चला, फॉलो करा, सबस्क्राईब करा नवीन पाहत असाल तर. मित्रांनो, तर पेट्रोल टाकतोय आता मेघालयमध्ये. मेघालय आहे नाही, तर मेघालयमध्ये कम कितना रेट कम है आसाम से. पैसे में डिफरेंट है, कितना डिफरेंस है पैसे में. 10 पैसे या 20 पैसे. आसाम में भी इतना ही है क्या रेट. आसाम में 95, 98 नहीं है. ओके. तर चला मित्रांनो, 94 रुपये लिटर पेट्रोल आहे तिथं. 700 मध्ये किती येतं हे पाहूया. ओ 700 रुपये नाइट भरना है. कितना लीटर का टैंक है ये इसमें 13-14 लीटर आ जाता है. 13 तो आ जाता है. सावन पानी दिखवा दे. कैमरा अभी भी चल रहा है. हाँ, 7.5 लीटर आलं. चला मित्रांनो, फायनली निघतोय आता इथनं. चांगला झाला मुक्काम कालचा. धन्यवाद त्यांचं. लाचके होते ते, जरा त्यांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नव्हते. बाकी काही नाही. ऊन पडल्यावरच निघलो मी. जरा थंड वातावरण आहे. मित्रांनो, तो गुवाहाटीत पोचलो आहे आता. तर आपल्याला गुवाहाटीत नाही पहिलं काय करायचे, सर्व्हिसिंग करायची गाडीची. कारण आपली गाडी 3000 किलोमीटर तर वळतीच फिरली अख्खी. त्यामुळे इथं आपण ऑइल बदली करून घेऊ. 3000पेक्षा जास्त फिरली गाडीवरती. चला जाऊया. आपल्याला लोकेशन भेटलं एक. त्या लोकेशनवर आपल्याला ऑइल कलेक्ट करायचं आहे. आज उलटं फुलटं झालं भेंडी. काहीच खरं नाही झालं. तर काल रात्री नाही तिथं आपल्या आर्मीवाल्या सरांपाशी मुक्कामाला हे पाहिजे होतं. चल ठीक आहे. मित्रांनो, तर गुवाहाटीमध्ये पण चांगली थंडी, एकदम अशी भयंकर अशी थंडी. सकाळ ट्रॅफिकच्या टायमिंगमध्येच मी आलो आहे बरोबर.
बघूया काय होतं आता. डायरेक्ट घरी जायचं म्हणलं ना आता तरी मला 2600 किलोमीटर आहे. 2600 म्हणलं तरी असं म्हणलं तरी 10 दिवस तरी लागतील. 260 पकडला वेळेस तरी म्हणजे अजून बरेच दिवस लागतील मला घरी जायला. 15 दिवस तरी लागतील मला घरी जायला अजून. अशा प्रकारे आहे. 2600 मध्ये भरपूर लांब आहे तरी. चलो इथनं ऑइल घेतलंय आता आणि निघतो इथनं. चलो बाय चलो सर. ओके तर आपल्याला जायचं इथं. पाय पॅक झालेत माझं. पाय हे पोटऱ्या दुखायला लागलेत माझ्या पाय जाम. अशा प्रकारचं आहे. तर लय सामान झालं आहे माझ्याजवळ. मित्रांनो तर सगळं फॉगी वातावरण झालं आहे ह्याच्यात गुवाहाटीमध्ये. थंडी बरं असते पण मला. पहिलं तर ऑइल चेंज करून मग ऑइल चेंज केल्यानंतर ना बघूया आपलं कसं होतं. सर्व्हिसिंगच करावं मला वाटतं फुल. वाटीत नाही रोड क्रॉस करायसाठी ते पण ॲक्सिलेटर बसवले. ती पाहू शकताय रोड क्रॉस करायसाठी जे ब्रिज आहेत ना त्याच्यावर पण ॲक्सिलेटर बसवले. अशा प्रकारे आपण गुवाहाटीला आता बाय बाय म्हणतोय. आपलं जे काम होतं गुवाहाटीतलं ते केलं आणि निघतोय. तर खरं तर त्या आर्मीसवाल्या सरांना भेटायचं होतं आपल्याला जे सोलापूरचे होते. त्यांच्याकडे आपण मुक्काम केला होता. माझं चुकलं काल रात्री त्यांच्याकडे मुक्कामालाच जायला पाहिजे होतं. आता उलटं झालं. मला जे ऑइल घ्यायचं होतं ना ते पुढं होतं आणि ते सर मागं राहिली आणि त्यांची ड्युटी होती. 2 वाजता सुट्टी होणार होती. आता 12 वाजलेत असतील. 12 पण नसतील वाजले. 12:15 वाजले. जाऊ दे आता मी फार बाहेर आलो 25-30 किलोमीटर. त्यांच्याकडे जाणं आता नाही पॉसिबल. मला उलटं फुलटं फिरायला लागेल. मेरे को बंगाल इधर जाना है. बंगाल हाँ हंसी मारा. कहाँ जाएगा बोला? हंसी मारा बंगाल पश्चिम बंगाल. भले ऐसे जाना पड़ेगा. आगे हमारा पुलिस है ना वही से वो लोकेशन देगा. हाँ आपको सीधा दिखा रहा है ना. मेरे को तो ये ऐसा घुमा के इसके ऊपर चढ़ने के लिए. हाँ ऐसे ब्रिज के ऊपर से हाँ इसके ऊपर चढ़ने के लिए बोल रहा है. हाँ? ये सीधा जाएगा ना. हाँ ये सीधा जाता है. ये हायवे. परत आपण ब्रह्मपुत्र नदीच्या पुलावर आलोय. पाहू शकता ही ब्रह्मपुत्र नदी. पण नदीतनं असं दुःखलंही निघलेगत वाटतंय. पाण्याच्या वरती सगळं दुःख असल्यागत वाटतंय. थांबून दाखवतो तुम्हाला एखादा का काय होतंय. मला तर क्लिअर दिसतंय पण दिसतंय का नदीच्या पाण्यातनं दुःख निघल्यागत वाटतंय असं मला तर. चलो इथं थांबलो होतो. आता हे ऑइल आणलं इथं चेंज कुठनं करून घ्यायचं. तर हे भाऊला विचारलं तर भाऊंनी सांगितलं बरोबर कुठं कसं जायचं. तर थँक्यू. चलो ओके जाइएगा. ओके चलो आप वहाँ पे बोला कामरूपा मोटर. ओके चलिए ओके थँक्यू. तर मित्रांनो मेन म्हणजे ते आपला ऑइल लिकेज झालं आहे ते काढायचं आहे. त्यासाठी हिरोचं शोरूमच पाहतोय मी. तर आपल्याला होऊन जाईल अशा पद्धतीने. इथं मेकॅनिक आहे काय स्पेअर पार्ट नसते त्यांच्याकडं. नव्हतं इथं बघा गाडी पलटी झाली. मुंडकन येत आहे सोडून. चला माझं काय आहे काय कळा नाही मला. जेवायचं मोटूलचं पेट्रोल क्लीन म्हणजे ॲव्हरेज वाढतं आहे याने. त्यामुळं हे एक बॉटल टाकू आपण बघूया. सगळी इथं गेलीच नाही तर बघू काय फरक पडतो याने. ₹200 एक आहे. तर आपल्याला मोटूल कंपनीकडून भेटलेली. तर टाकूया खूप काय फरक पडतोय. ओके चला मित्रांनो तर जेवाय थांबलोय दुपारी. एक पंजाबी दाबा होता. तर शेवभाजी आलू भुजियापासूनच केलेली आणि रोट्या. तर अशा प्रकारे हो भाऊ आहे आसाम से. पंजाब का नाम क्यों दिया है फिर? आसाम के लोग चला रहे तो
किधर मिलेगा मैकेनिक? क्या मैकेनिक? बाइक का बाइक क्या? उधर एक मिलेगा। इस तरफ। ओके मित्रांनो, तर फायनली पोचलोय आजच्या दिवसाच्या मुक्कामासाठी. तर आज आपण आसाममध्ये पोचलोय. तर हा पेट्रोल पंप आहे, पाहू शकताय. आणि असं गार्डन डेव्हलप केलंय ना खतरनाक. सगळीकडे पक्षीच आवाज येतोय. चिवचू हे भाऊने आपल्याला जागा करून दिली. एकदम झाडू बिडू मारून इथं सफाई करून ह्या बरोबर ह्याच्या खाली, म्हणजे इथं दैवार बी पडायचं नाही, काय नाही, एकदम टकाटकमध्ये होऊन जाईल, दैवार पडायचं नाही. बाई थँक्यू, देखो धन्यवाद. मित्रांनो, तर अशा प्रकारे टेंट लावला इथं, दिसतंय का तुम्हाला? मित्रांनो, तर अशा प्रकारे टेंट लावला इथं. पेट्रोलचा टँकर आहे आणि टँकरच्या शेजारीच असं वरती छत बीत आहे. तर इथं टेंट लावलाय आणि इतकं दुःख पडलंय ना डेंजर. सगळीकडे नुसतं कोरा हो गया आहे. फोटो काढतो कोऱ्याचा एक.